नमस्कार. चवीचा घास या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण रताळ्याच्या घाऱ्या बनवणार आहोत. तर त्यासाठी ची तयारी करूया आपण. तर पहिल्यांदा मी एक रताळ वजनी पाव किलो शिजवून साल काढून ते किसून घेतलेलं आहे आणि ते 1 कप हे माप झालेलं आहे त्याचं. तर ते आपण परातीमध्ये काढून घेऊया आणि एक मोठी वाटी आणि एक अर्धी वाटी असं गव्हाचं पीठ घेऊया आपण. त्याचबरोबर आपण पाव वाटी बेसन घेणार आहोत. हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण पाव वाटी बेसन घेणार आहोत. बेसन घेतलेलं आहे. बडीशोप आपण 1 चम्मच घेतलेले आहे. 4 ते 5 आपण वेलची घेतलेली आहे. सुंठ घेतलेली आहे 1 पाव अर्धा इंच तुकडा आणि सफेद तीळ आहेत. जायफळ आपण यामध्येच किसून घेऊया आणि वेलची आणि सुंठ बारीक करून घेऊया. बडीशोप मोठी मोठी चेचून पण टाकू शकता तुम्ही किंवा अशीही टाकू शकता. त्याचबरोबर 1 कप गूळ घेतलेला आहे मी आणि तो 1 कप पाण्यामध्ये आपण विरघळून म्हणजे गॅसवरतीच गरम करून वितळून घेणार आहोत. 1 कप पाणी घेऊन ते मंद गॅसवरती पहिल्यांदा गाठी, कारण गॅस फास्ट केला की पाणी खूप वाटतं आणि मग त्याची एकतारी पाक तयार होईल. आता आपण हे बारीक करून घेऊया. एका साईडला गॅसवरती गूळ वितळवायला ठेवूया आणि एक साईडला वेलची पूड बारीक करून घेऊया. तर गूळ वितळवायला ठेवलेला आहे कमी गॅसवरती. हे सतत हलवायचं, कारण गूळ खाली लागू शकतो. तर चवीचा घास या चॅनेलवरती नवीन आहात तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपींसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तर बडीशोप मी आता अशी हातानेच हे करून घेणार आहे. थोडंसं चवीनुसार मीठ, म्हणजे गोड पदार्थाला थोडंसं मीठ थोडं टाकायचं, कारण मेन गुळामध्ये पण असतं त्यामुळे थोडंच टाकायचं. ह्यातले थोडेच तीळ ठेवायचे, बाकी सर्व तीळ टाकायचे. थोडे तीळ ठेवायचे आपण पुरी लाटताना वरती लावण्यासाठी. आता हे गुळाचं पाणी घेऊन हे मिक्स करून एक घट्ट पिठाचा गोळा तयार करून घेऊया. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता ह्याचा पिठाचा गोळा करून घेऊया. पीठ मळून घेऊया मिक्स करून. सर्व व्यवस्थित एकत्र जिन्नस हे एकत्र करायचे व्यवस्थित आणि मग ते आपण पीठ मळून घेऊया. गुळाचं पाणी थंड करून घ्या. गरम गरम हाताला चटके बसतील, तर ते थंड झाल्यानंतरच पीठ मळाय घेतलेलं आहे. तर आता जसे लागल तसं गुळाचं पाणी आपण पिठामध्ये हळूहळू टाकत जाऊन ते पीठ मळून घेऊया. हे मी रताळे जे शिजवलेले आहेत त्यात पण थोडा पाण्याचा अर्क असतो, त्यामुळं त्यामध्ये आधी पीठ मळण्याचा प्रयत्न करते, म्हणजे पूर्ण एक जीव होतं रताळ आणि गव्हाचं पीठ. हे थोडं 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 टाकत आपण पीठ मळून घेऊया. ह्यामध्ये रताळ्याच्या आपण करू शकतो, भोपळ्याच्या पण घाऱ्या करू शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत की त्याच्या आपण घाऱ्या करू शकतो.
आता हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आणि एक 5-10 मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे. रताळ्याच्या ओलसरपणा म्हणजे आपण आता किती वेळाने हे करतोय, म्हणजे गरम गरम रताळं जर घेतलं हा मेन रताळ्याला पाणी न हे करता शिजवायचं. पाणी जर टाकून शिजवलं ना तर त्याचा जो गोडसरपणा आहे तो पण कमी होतो आणि वाफेवर शिजवलेल्या आणि पाण्याचा अर्क पण जास्त त्यामध्ये चढतो. आणि बिना पाण्याचं आहे असंच फक्त वाफेवर शिजवलं की त्याची टेस्ट आहे तशीच राहते आणि चवीला सुद्धा छान लागतं. मग पीठ मळताना त्यामध्ये पाणी पण हे कमी जास्त लागू शकतो. मग जर गरम गरम पीठ म्हणजे रताळ घेतले तर ते किसल्यानंतर त्यात पाण्याचा अर्क जरा जास्त असतो, त्यामुळं कधी कधी गुळाचं पाणी ते कमी लागतं. पण मी जे रताळ्याचं किस घेतलेला तो पूर्णपणे थंड होता, त्यामुळं मला ते 1 वाटी गुळाचं पाणी लागलेलं. पण जर कधी कधी आपण ज्यावेळी गरम गरम बनवल्या ज्यावेळी आपण करायला घेतो ना त्यावेळी मग पाण्याचा अर्क आपल्याला कमी लागू शकतो. हे तुम्ही ध्यानात घेऊ शकताय. आता आपण तेल एक साईडला गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण ह्या पुऱ्या करून घेऊया तेल गरम होईपर्यंत. ह्याच्यावरती थोडंसं तीळ लावून घ्यायचं आणि नाही जड आणि नाही एकदमच पातळ, असे एकदम मीडियम थिक लेवलवरती आपण हे लाटून घेऊया. आता ह्यावरती तीळ लावूया आणि बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की मी हे लाटते कशावरती. तर मी म्हणजे बहिणीने माझ्या ते वखारीमधून असा हा लाकूड आहे ना बाबळीचा, तो कट करून आणलेला आहे आणि तो एक साईडनी असा एकदम गुळगुळीत आहे. मग त्या साईडला मी लाटते आणि त्याची अपोजिट साईड आहे त्यावर चॉपिंग करते. अशा दोन्ही साईडचा मी तो वापर करते. चला तर मग आता घाऱ्या तळून घेऊया ह्या रताळ्याच्या. तर भेटूया आपण नेक्स्ट रेसिपी मध्ये अशा छान छान. तुम्हाला रेसिपी कशा वाटतात ते जरूर सांगा. लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दोन्ही साईडनी थोडंसं गोल्डन होईपर्यंत छान भाजून घ्यायचं. गॅस खूप फास्ट नाही ठेवायचा आहे. स्टार्टिंगला तेल गरम कडक म्हणजे कडकडीत कडेपर्यंत थोडंसं आपण फास्ट ठेवू शकतो, पण नंतर कमीच करायचा गॅस. कमी गॅस केला की आतपर्यंत पीठ व्यवस्थित शिजलं जातं, नाहीतर मग बाहेरूनच फक्त लाल होतं आणि आतमध्ये तसंच कच्चं राहतं. आणि ह्याचा कलर म्हणाल तर एकदमच ब्राऊन का होतोय, तर आपण त्यामध्ये गूळ टाकलेला आहे, त्यामुळं तो तसा गोल्डनच थोडंसं ती पुरी राहणार. एकदम अशी पांढरी अशी असं म्हणतो ना आपण, एकदम तशी नाही होणार कलर. आणि खूप गोड कमी केलं तर मग ते थोडी पुरी एकदम लाईट ब्राऊन कलर होऊ शकतो. पण जरासं गोड असल्याशिवाय घारी खायला. त्यात आत तुमच्या गोड कसं करायचं, तुम्हाला गोड किती आवडतं. तर साधारण आपण 1 वाटी रताळ, 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, 1/2 वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसनचा थोडासा उघरटपणा असतो, पण त्यासाठी आपल्याला 1 वाटी गूळ हा इनफ आहे. त्याच्यापेक्षा कमी घेतला तर ते मग पीठ लागतं जिभेला.
जे थोडंसं पुरी खाऊन झाली ना थोड्या वेळाने की जे तोंडामध्ये म्हणजे अर्ध खाऊन झाल्यानंतर ते थोडंसं पिठाळ लागतं, म्हणून मग थोडंसं गोड असावं. तर ह्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता छान